माझ्यावर जाणारे भरपूर आहेत, पण सगळ्यांना जळवणार मी एकटाच आहे. त्यामुळे म्हणतो झुला झुल पर बाप को मत भूल. माझ्यावर जाणारे भरपूर आहेत, पण सगळ्यांना जळवणार मी एकटाच आहे. त्यामुळे म्हणतो झुला झुल पर बाप को मत भूल. आता जर तुम्ही प्रोमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग ट्युटोरियलमध्ये सांगितलेलं तर व्हिडिओ जरा स्किप न करता पहा. जर कोणी चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चला तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर त्याचप्रकारे इंस्टाग्राम ते इंग्लिश एडिटिंगचे ट्युटोरियल्स होतो शिकवत असतो आणि सोबतच कॅपकटचे ट्युटोरियल्स होतो देत असतो. तर सोबतच मित्रांनो व्हिडिओला लागणार आपल्या बेटमार्कचं आणि शेक इफेक्टची लिंक आहे ना ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल. तिथून आपण इझिली आपला जो लॅटमिशनचा बेटमार्क आहे ना ते इम्पोर्ट करू शकता. पण त्याला एक पासवर्ड असणार आहे. तो पासवर्ड मी व्हिडिओमध्ये कुठेही सापडणार आहे. मी म्हणजे असं देणार आहे स्क्रीनवरती. त्यामुळे व्हिडिओ जरा स्किप न करता पाहा. जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला पासवर्ड देखील सापडणार नाही आणि व्हिडिओ देखील कसा बनवायचा ते देखील समजणार नाही. तर व्हिडिओ आहे ना ते पूर्ण शेवटपर्यंत लक्ष देऊन पहा आणि ऐका. तर चला मित्रांनो जर येणे वेळ घालवतो आपण आपल्या आज व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा जर आपल्याला ना प्ले स्टोअरवरून आपला जे टेलिग्राम आहे ना ते डाउनलोड करायचं. त्यानंतर टेलिग्राममध्ये आपलं चॅनल त्या चॅनलमध्ये जाऊन अलर्ट मिशन आहे ना ते डाउनलोड करायचे. त्यानंतर अलर्ट मिशन ॲप ओपन करून आपले जे नंतर ॲप ओपन केल्यानंतर ना आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन जी लिंक दिलेली आहे ना त्या लिंकमध्ये आपल्याला अलर्ट मिशनची आणि शेक इफेक्टची जे लिंक आहे ना ते दिलेले आहे. त्या लिंकवरती क्लिक केल्या इझिली इम्पोर्ट होऊन जाईल आपल्या अलर्ट मशीनमध्ये बीटमार्क आणि शेक इफेक्ट. त्यानंतर ना आता बीटमार्क आहे ना ते ओपन करायचे. बीटमार्क ओपन केल्यानंतर ना आपले पहिले बीट आहे ना त्या बीटवरती येऊन ते 6 सेकंद 11 मिनी सेकंडची बीट आहे ना त्या 6.11 सेकंडची बीट आहे ना त्या बीटवरती येऊन प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचे. तर आता इथे आपला जो इमेज आहे ना तो इथे सिलेक्ट करायचा. त्यानंतर ना व्हिडिओच्या लास्टला जाऊन हे जो ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचे तर इझिली होऊन जाईल. तर आता आपली जी आता जिथे बीट साईड केलीत ना तर मी आता कुठे स्प्लिट करायचं सांगतो. इथे 6.29 सेकंडची बीट आहे ना त्यावरती स्प्लिट करायचे. 7.4 सेकंडची बीट आहे ना त्यावरती सुद्धा स्प्लिट करायचे. 7.10 सेकंडची बीट आहे ना त्यावरती सुद्धा येऊन हे मधलं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून स्प्लिट करायचे. 7 सेकंद 15 फ्रेमच्या लेअरवरती सुद्धा स्प्लिट करायचे. डबल बीट आहे ना पहिली डबल बीट त्यावरती सुद्धा स्प्लिट करायचे. त्यानंतर ना दुसरी डबल बीट आहे ना 8.10 सेकंडची त्यावरती स्प्लिट करून याचा पुढचा जो भाग आहे ना तो डिलीट करायचा आहेत ना. त्यानंतर ना तर मित्रांनो हे स्प्लिट करण्याआधी आपली जी इमेज आहे ना ती असं फुल स्क्रीन करून घ्यायला पाहिजे होतं. तर ते केलं नाही म्हणून पहिल्या लेअरवरती येऊन 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन रेवरती क्लिक करून ह्याला आपली जी डबल म्हणजे दुसरी बीट आहे ना त्या बीटपर्यंत घ्यायचं याला. त्यानंतर ना ते स्प्लिट करायचे सगळे डिलीट मारून टाकायचे. तर असं पटपट करून घ्यायचं मित्रांनो. तर केल्यानंतर ना आता ते बॅक यायचे. त्यानंतर ना आपलं शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे ना त्याला ओपन करून आपली जी पहिली लेअर आहे त्या लेअरवरती येऊन इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट्स ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून कॉपी करून आपल्या आणखी एकदा आता आपल्या बेटमार्कच्या प्रोजेक्टमध्ये येऊन पहिली लेअर आहे त्या लेअरवरती येऊन इफेक्ट्समध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्स करायचे. त्यानंतर आणखी एकदा आपल्या शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये जाऊन 2 नंबरचं हे जे लेअर आहे त्या लेअरवरती येऊन इफेक्ट्समध्ये जाऊन हे जे लेअर आहे ना इफेक्ट्स आहेत ना ह्या लेअरमधले ते कॉपी करून आणखी एकदा आपल्या बेटमार्कमध्ये यायचे. आता इथे बारके बीट्स आहेत ना ते जेवढे देखील बारके बीट्स आहेत ना ते आपल्याला हा इफेक्ट ॲड करायचे. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे. त्यानंतर आता आणखी एकदा शेक इफेक्ट प्रेसेटमध्ये जाऊन आपला जो लास्टचा इफेक्ट आहे ना त्याला कॉपी करून आपल्या बेटमार्कचा प्रोजेक्टमध्ये येऊन हे आपण डबल बीटवरती जी इमेज ॲड केली होती ना त्याला पेस्ट करायचं असं. त्यानंतर ना इथनं आपल्याला डायरेक्ट व्हिडिओच्या लास्टला जाऊन ही एकदम वरची लेअर आहे ना त्या लेअरला सिलेक्ट करून इथे जे हे ऑप्शन आहे ना 2 नंबरला त्या ऑप्शनवरती क्लिक करून असं म्हणजे तिथपर्यंत वाढवून घ्यायचं आहे तर इझिली होऊन जाईल. तर आता आपल्याला ना हे जे डबल बीट आहे ना ते काढून टाकायचे अशा प्रकारे तर इझिली येऊन जाईल. तर अशा प्रकारे आपले हे जे लास्टचं काम झालेलं आहे. तर आता स्टार्टिंगला 1+ सेकंडवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून हे बॉक्सचं ऑप्शन आहे ना याच्यावरती येऊन मी जो व्हिडिओ दिलेला आहे ना तो इथे ॲड करायचा आहे.
तर आता ह्या व्हिडिओला सिलेक्ट करून कोपऱ्यात प्लस आहे की नाही यावरती क्लिक करायचं तर इझिली ॲड होऊन जाईल. तर आता इथे पहिल्या बीटपर्यंत ॲड झाले की नाही बघायचं. तर याचा एक्स्ट्रा पार्ट ह्या ऑप्शनवरती क्लिक करून असं त्याचा एक्स्ट्रा पार्ट कट करून ह्याला खेचून असं लॉंग प्रेस करून खालच्या सॉंगची लेअर आहे त्या सॉंगच्या लेअरवरती त्याच्यावरच्या म्हणजे वरी घ्यायचं त्याच्या तर इझिली होऊन जाईल. तर आता हे केल्यानंतर बॅक येऊन आणखी एकदा शेक इफेक्ट प्रेसेट आहे ना त्यावरती यायचे हे वरचे जे सगळे लेयर्स आहेत ना हे 3 लेयर्स सोडून हे वरचे सगळे लेयर्स आपल्याला असं सिलेक्ट करून ह्याला असं सिलेक्ट करून हे जे ऑप्शन आहे यावरती क्लिक करून कॉपी लेअर 7 लेयर्सचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं तरी कॉपी होऊन जाईल. तर आता इथे बीट मार्कचं प्रोजेक्ट आहे ना यावरती येऊन स्टार्टिंगला येऊन ह्या ऑप्शनवरती क्लिक करून आणखी एकदा इथे पेस्ट 7 लेयरचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायचे. तर अशा प्रकारे इझिली पेस्ट होऊन जातील. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे. तर आता आपली डबल बीट आहे ना त्या डबल बीटवरती येऊन प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून हा जो इमेज आहे ना तो ॲड करून व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करायचं डबल बीटपासून. त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन ह्याला असं खाली घ्यायचे असं सेट करून घ्यायचं. त्यानंतर इझिली होऊन जाईल. तर आता आपला व्हिडिओ तो अशा प्रकारे बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी आपला जो एक्सपर्ट करण्यासाठी कोपऱ्यातला जे शेअरचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून एक्सपर्टवरती क्लिक करायचं तर इझिली आपला व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर याच्यामध्ये त्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे लाईट मोशनचे ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टेडमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय श्री जय महाराष्ट्र.